नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेला पुरवठा विभाग कर्मचारीच्या विरोधात आता रेशन दुकानदार संघटनेने नाईक हटाव दुकानदार बचाव असा एल्गार पुकारला आहे. पंढरपूरच्या भ्रष्ट पुरवठा निरीक्षक म्हणून ओळखले जाणारे सदानंद नाईक आता चांगलेच अडचणीत आल्याचं दिसतंय. गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा संघटनेने याच पुरवठा निरीक्षकाची चांगलीच पोलखोल केली होती, पण वरिष्ठाच्या मध्यस्थीने एकदा पडदा टाकण्यात आला होता. मात्र नाईक यांच्यात कोणतीच सुधारणा होत नसल्याने दुकानदार चांगलेच कोंडीत अडकले आहेत. प्रशासनाच्या अनेक उपक्रमात रेशन दुकानदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुरवठा विभागाची दुसरी बाजू म्हटली जाणारे याच रेशन दुकानदारांच्या तक्रारीकडे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे जिल्हा संघटनेने आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोलापूर लोकसभा खासदाराच्या गाव भेटीदरम्यान नागरिकांनीच या पुरवठा निरीक्षक विरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला होता. त्याप्रमाणे चौकशी समिती पण नेमण्यात आली होती, पण अद्यापपर्यंत त्या चौकशी समितीचा अहवाल देखील बंद लखोट्यातच आहे. यावरून अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा कागदोपत्रीचा फेरफार करून आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे नागरिकांचे देखील आरोप आहे. दुकानदार असो किंवा नागरिक, कोणाच्याच तक्रारीला प्रशासनाने न्याय न दिल्याने आता ह्या सर्व प्रकाराला वैतागून दिनांक 8 ऑगस्ट या क्रांती दिवसाचे औचित्य साधून रमेश बेंडे, उपायुक्त पुरवठा विभाग पुणे यांना सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक याच्यावर भ्रष्ट कारभाराबाबत निलंबनाची कारवाई न झाल्यास येत्या 15 ऑगस्टपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार धान्य वाटप बंद करून संपावर जाण्याबाबत निवेदन देण्यात आले. नाईक याच्या विरोधात 185 पानाचा ऐतिहासिक निवेदन ऑनलाईन पुराव्यासह वरिष्ठाकडे दिल्याचे जिल्हा संघटनेने कळविले आहे. यावेळी राष्ट्रीय व राज्य फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता, सुनील पेंटर जिल्हाध्यक्ष सोलापूर, अभिजित सड्डो अ झोन अध्यक्ष, जुबेर खानमिया क झोन अध्यक्ष, अर्शल गायकवाड ड झोन अध्यक्ष तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते. नाईक हटाव मोहिमेला आता जिल्हा संघटनेला यश मिळणार का, याकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून आहे.